पाठीचा कणा लवचिक होईल. हात, पाय, पाठ या सर्व स्नायूंसाठी या पद्धतीने स्ट्रेचिंग करा, वर्कआउट करा. आता पाठीसाठी तुम्ही हात स्ट्रेट ठेवून करू शकता. त्यानंतर आहे ते ताडासन. ताडासनामुळे काय होतं तर मुलांची बुद्धिमत्ता वाढते. उंची वाढण्यासाठी हे आसन खूप लाभदायक आहे. यामुळे मुलांची उंची खूप प्रगतिकारक अशा दिशेने वाढत जाते. त्यासाठी ताडासन करावं. त्यानंतर तुम्ही वृक्षासन करू शकता. पूर्ण स्नायूंना ताण द्यायचा असतो, जेणेकरून काय होतं की पूर्ण आपल्या शरीरामध्ये स्नायूंना ताण बसल्यामुळे त्याची लवचिकता वाढण्यासाठी, बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे. हे आसन करताना